बड़े पिछले थोड़ा था। अच्छा तुम्ही आंदोलनाचे सपोर्ट काय सांगतो पहिल्यापासून साहेब ते प्रश्न असा आहे हिस्ट्री नोटचा तुम्ही आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या काय सांगा मी मनोज दादा ठाकरे यांना ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील आंतरवाडीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवड आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी 7-8 दिवस आलो असतो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही काही संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलनामागं हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होतं असं त्याने आरोप केला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपाशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही इतकं काही फार लक्ष देत नाही पण सरकारनं जो निर्णय घेतलाय जो GR काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो GR काढला आणि मनोज दादानी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार आहे असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटतं त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्याटप्प्यानं सगळं मिळून घेऊ तर त्यांनी स्वतः बोललेले आहे मागच्या वेळेस पूर्ण दिला नाही हे मनोज दादा जारंगे सांगतो नाही मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं तर त्यांना परत उपोषण करावं लागलं मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादाने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि GR सुद्धा काढलेला आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल मागे तुमच्या वाशीमध्ये गुलाल उधळला होता ना तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत तर त्याचा काय फायदा झाला पाठीमागं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरंगे पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार ते जरंगे दादा बोलतील सगळ्या गोष्टी मी नाही बोलणार पण ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या GR बद्दल नाराजी व्यक्त करताय आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही ठीक ओके थँक्यू